नमस्कार विद्यार्थी मित्रो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज देशभरामध्ये रोजगार किंवा नोकऱ्यांबाबत जी काही विदारक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवरती एक आनंदाची बातमी म्हणता येईल. अशा प्रकारची बातमी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून काल रिलीज झाल्याचे आपणास पाहाव्यास मिळते. मित्रो, देशातील युवा वर्गासाठी एक चांगल्या प्रकारची नोकरी मिळण्याची जी संधी या देशातील स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जी उपलब्ध होत असते, त्यामध्ये मुख्यत्वे UPSC असेल, त्या त्या राज्याच्या स्टेट लेवलच्या स्पर्धा परीक्षा असतील, जसे की महाराष्ट्रामध्ये MPSC, त्याचबरोबर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, स्टाफ सिलेक्शन बोर्ड असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. मात्र गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आपण त्या ठिकाणी पाहत आहोत, की देशभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत, विशेषत्वाने ज्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या ज्या रिक्रुटमेंट एजन्सीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत, ते त्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंटचे ॲडव्हर्टाइजमेंट सोडल्या जात नाही आहेत. मात्र बँकिंग सेक्टर हे एक त्याला अपवाद असल्याचे आपणास वेळोवेळी त्या ठिकाणी पाहावयास मिळालेलं आहे. कारण गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं, तर IBPSच्या माध्यमातून असेल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, या वेगवेगळ्या बँकांनी आपल्याकडच्या रिक्रुटमेंटच्या ॲडव्हर्टाइजमेंट या प्रसिद्ध केल्याचे आपणास पाहावयास मिळते आहे. तशाच प्रकारे कालच जे त्या ठिकाणी 25 एप्रिल रोजी स्टेट बँक ऑफ इंडियानी आपल्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये ज्युनियर असोसिएटची रिक्रुटमेंट करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट या रिलीज केलेल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लेरिकल लेवलला जी रिक्रुटमेंट केली जाते, ती रिक्रुटमेंट म्हणजे ज्युनियर असोसिएट. यापूर्वी या पदाला SBI क्लर्क असे म्हटले जात होते. मात्र नवीन नॉमिनिक्लेचरनुसार SBI ज्युनियर असोसिएट असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, की या स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या या देशातल्या अत्यंत मोठ्या नामांकित बँकेमध्ये नोकरी करण्याची एक उत्तम संधी या ज्युनियर असोसिएट या ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून, या पोस्टच्या माध्यमातून आपणा सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तथापि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएटची रिक्रुटमेंट ही नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाते, त्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी आपण करणं अपेक्षित आहे, या गोष्टी आपण व्यवस्थितपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातील अशी एक नामांकित व मोठी वित्तीय संस्था म्हणून जिचा उल्लेख केला जातो. की भारताच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, तर भारतातील ही एक सर्वात मोठी बँक आहे, की ज्या बँकेचा हेवी कलेक्शन असेल, लोन डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर त्यांच्याकडील भांडवल असेल, या सर्वच बाबतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक लीडिंग इन्स्टिट्यूट असल्याचे आपणास पाहाव्यास मिळत आहे. तर या बँकेमध्ये रिक्रुटमेंटची ही एक अत्यंत उत्तम प्रकारची संधी संपूर्ण युवा वर्गासमोर आज उपलब्ध झालेली आहे. आपण जर यामध्ये पाहिलं, तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही या देशामध्ये 22,141 शाखांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये विविध प्रकारच्या बँकिंग युनिटच्या माध्यमातून सेवा देत असल्याचे आपणास पाहाव्यास मिळेल. या संपूर्ण बँकेमधील जर आपण एम्प्लॉई वर्ग जर आपण पाहिला, तर तो त्या ठिकाणी 2,49,000 म्हणजे जवळ-जवळ 2.5 लाख लोकांच्या माध्यमातून या बँकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा या त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. खूप मोठ्या प्रमाणात कस्टमर वर्ग, की जवळ-जवळ त्या ठिकाणी 45 कोटी एवढा कस्टमर वर्ग असलेली ही एक या देशातील एक अत्यंत नामांकित अशा प्रकारची ही बँक आहे. त्या बँकेतील जर आपण केडर वाईज जर त्या ठिकाणी ऑफिसर्स असतील, असोसिएट्स असतील, सबऑर्डिनेट स्टाफ असेल, ह्या जर वेगवेगळ्या कॅटेगरीमधले हे एम्प्लॉयची संख्या जर आपण पाहिली, तर आपल्याला लक्षात येईल की ऑफिसर केडरमध्ये जवळ-जवळ 1 लाखपेक्षा अधिक कर्मचारी याच्यामध्ये काम करतात. असोसिएटमध्ये 1 लाखापेक्षा अधिक कर्मचारी काम करतायत आणि त्याचबरोबर सबऑर्डिनेट किंवा जो अदर स्टाफ आहे, यामध्ये 39,000 पेक्षा अधिक कर्मचारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या शाखांच्यामध्ये हे कार्यरत असल्याचे आपल्यास त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. या बँकेच्या देशभरामध्ये बँकिंगच्या वेगवेगळ्या युनिट्स तर आहेतच, परंतु याच्या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असोसिएट ऑर्गनायझेशन किंवा ज्याला आपण सबसिडिरीज असं आपण म्हणू शकतो, तर या सबसिडिरीच्या माध्यमातून देखील ही स्टेट बँक ऑफ इंडिया विविध प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस या प्रोव्हाईड करत आहेत, की ज्यामध्ये जर आपण उल्लेख करायचा म्हटलं, तर या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही महत्त्वाच्या नॉन बँकिंग सबसिडियरी ज्या आहेत, की ज्यामध्ये SBI कॅपिटल मार्केट लिमिटेड असेल,
त्याचबरोबर एस-बी-आय डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया लिमिटेड असेल, एस-बी-आय म्युच्युअल फंड ट्रस्टी कंपनी असेल, ग्लोबल फॅक्टर्स असेल, पेन्शन फंड्स असतील, होम फायनान्स असेल, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सोल्युशन असेल. त्याचबरोबर या व्यतिरिक्त कार्ड सर्व्हिसेस करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत. लाईफ इन्शुरन्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया काम करत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सिक्युरिटी मार्केटमधल्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करण्याच्या दृष्टिकोनातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल सबसिडरीज या सुरू झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅपिटल मार्केटमधल्या वेगवेगळ्या सबसिडरीज आहेत. त्याचबरोबर परदेशात देखील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारची युनिट्स या अत्यंत महत्त्वाच्या फायनान्शियल सर्व्हिसेस या प्रोव्हाईड करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, अशी एक नामांकित की जिचा रीच ग्लोबल लेवलला रीच खूप मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रकारची ही स्टेट बँक ऑफ इंडिया की या बँकेमध्ये नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी सर्व युवकांच्या समोर ही एक उपलब्ध झालेली आहे. आता आपण पाहूया की या स्टेट बँक ऑफ इंडियाची जी सध्या रिलीज झालेली ज्युनियर असोसिएटची जी रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, की ज्यामध्ये पोस्टचं जर आपण त्या ठिकाणी नॉमिनिक्लेचर जर आपण पाहिलं किंवा डेसिग्नेशन जर आपण पाहिलं, तर ते आहे ज्युनियर असोसिएट. जे पूर्वी याला त्या ठिकाणी एस-बी-आय क्लर्क असं म्हटलं जायचं. आता या पोस्टला ज्युनियर असोसिएट असं म्हटलं जातं, की यामध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या विभागासाठी या प्रकारची पदभरती ही मोठ्या प्रमाणात केली जात असते. सध्या 5,000 पोस्टची रिक्रुटमेंट या माध्यमातून होत आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका अशी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, की ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स याचा अर्थ त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक जसं मार्केटिंगसाठी किंवा फील्ड वर्कसाठी जशी मोठ्या प्रमाणात स्टाफची रिक्रुटमेंट करत असते, तशा प्रकारची रिक्रुटमेंट आहे की काय? म्हणजे फील्डला जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागेल की काय? अशा प्रकारची शंका काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, काही युवकांच्या मनामध्ये ही निर्माण झालेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रो, युवकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की या बँकिंग सेक्टरमधली ही एक नामांकित बँक आहे. नामांकित वित्तीय संस्था आहे आणि या वित्तीय संस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध होते आहे. आणि विशेषत्वाने ज्या बाबतीमध्ये आपल्याला चिंता वाटते, की यामध्ये फील्ड वर्कचं काम याच्यामध्ये नाहीये. इन ब्रांच हे असणारं काम आहे. जे बॅक ऑफिसचं काम आहे, म्हणजे आपल्याला फील्डवरती जाऊन मोठ्या प्रमाणात जे काम करावं लागतं, हे तशा प्रकारचा हा जॉब नाहीये. अर्थात काही प्रमाणात आपल्याला की कस्टमर सपोर्ट अँड सेलच्या अनुषंगाने थोडंफार काम त्याच्यामध्ये आपल्याला करायला लागू शकतं. तर या टोटल रिक्रुटमेंटमध्ये जर आपण पाहिलं, तर 5,000 पोस्ट ह्या त्या ठिकाणी रेग्युलर रिक्रुटमेंटच्या आहेत आणि 237 पोस्ट ह्या त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह म्हणजे विशेष रिझर्व्हेशनमधल्या ज्या बॅकलॉग असणाऱ्या पोस्ट आहेत, की अशा प्रकारच्या त्या पोस्ट आहेत. कॅटेगरी वाईज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, तर एस-सी कॅटेगरीसाठी 726 पोस्ट आहेत. एस-टी करिता 440 पोस्ट आहेत. ओ-बी-सी करिता 1195 पोस्ट आहेत. त्याचबरोबर इकॉनॉमिक वीकर सेक्शन जो आहे, की त्याच्याकरिता 488 पोस्ट त्याच्यामध्ये आहेत आणि जनरल कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेटकरिता 2,152 पोस्ट त्याच्यामध्ये आपल्याला राखीव स्वरूपात असल्याच्या पाहावयास मिळतील. यामध्ये ज्या लाल कलरमध्ये जे आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट दिसत आहेत, या स्पेशली महाराष्ट्रासाठी रिझर्व्ह असणाऱ्या पोस्ट आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचेस आहेत, की या ब्रांचेसमध्ये त्यांची रिक्रुटमेंट ही केली जाणार आहे. अर्थात आपण कोणत्या स्टेटसाठी अप्लाय करायचं हा आपला भाग आहे. कारण त्यामध्ये एक रिजनल लेव्हलची एक लँग्वेजची टेस्ट असते, की ज्या टेस्टमध्ये की आपल्याला त्या राज्याची भाषा बोलता येत असेल, तर आपण त्या राज्यातील पोस्टकरिता अप्लाय करू शकतो. अर्थात आपण महाराष्ट्रीयन सर्व त्या ठिकाणी मला कल्पना आहे, की आपण महाराष्ट्रामधल्याच वेगवेगळ्या रिक्रुटमेंट आहेत, की त्यालाच प्रेफरन्स देणार आहात आणि ती जरी संख्या आपण पाहिली, तर या संपूर्ण रिक्रुटमेंटमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये देखील आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आणखीन एक महत्त्वाचा भाग, की जो सर्वांच्या समोर त्या ठिकाणी असतो, तो म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर या रिक्रुटमेंटच्या दृष्टिकोनातून जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, तो म्हणजे एनी ग्रॅज्युएट आहे, की जो कॅन्डिडेट 16 ऑगस्ट 2021 अखेर पदवीधर होणार आहे, अशाही कॅन्डिडेटला या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. याचाच अर्थ असा आहे, की जे विद्यार्थी पदवीच्या लास्ट सेमिस्टरला किंवा ग्रॅज्युएशनच्या 6th सेमिस्टरला ॲपियर झालेले आहेत आणि सध्या ते परीक्षा देत आहेत किंवा देणार आहेत, अशाही ॲपियर विद्यार्थ्यांना देखील या स्टेट बँक ऑफ इंडियाची जी काही अर्ज आहेत किंवा भरती परीक्षा जी आहे, की ही स्टेट बँक ऑफ इंडियाची ही जी काही ज्युनियर असोसिएटची जी काही पोस्ट आहे, की याच्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी किंवा जो पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला ॲपियर झालेला आहे आणि जो 16 ऑगस्ट 2021 अखेर आपलं मार्कशीट सादर करू शकेल, असे विद्यार्थी देखील की या परीक्षेला ॲप्लाय करू शकतात. म्हणजे सध्या बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी यासारख्या डिग्री प्रोग्रामला लास्ट सेमिस्टरला असणारे जे विद्यार्थी आहेत, की ते देखील ही परीक्षा देऊ शकणार आहेत. ही एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब या जाहिरातीच्या बाबतीमध्ये आपणास पाहावयास मिळेल.
तर एजचा क्रायटेरिया जर आपण पाहिला, तर एजच्या क्रायटेरियाच्या बाबतीमध्ये एस-बी-आयच्या जाहिरातीनुसार, की मिनिमम एज हे 20 इयर्स कंप्लीट असलं पाहिजे आणि मॅक्सिमम एज जे आहे जनरल कॅटेगरीकरिता ते 28 वर्षे हे असू शकतं. म्हणजे ही जी काही एजची लिमिट आहे, ती 1 एप्रिल 2021 रोजी त्या ठिकाणी ठरवली जाणार आहे. म्हणजे या तारखेला, की आपलं वय किमान 20 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे आणि ते कमाल 28 वर्षे असू शकतं. अर्थात एस-सी आणि एस-टी कॅटेगरीमध्ये असेल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्याचबरोबर फिजिकल चॅलेंज्ड कॅन्डिडेट जे आहेत, फिजिकल हँडिकॅप जे आहेत किंवा त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या आहेत, की त्याला 10 वर्षे, 15 वर्षे, 13 वर्षे की याप्रमाणे एज रिलॅक्सेशन त्यामध्ये दिलं जातं. त्याचबरोबर जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, की त्यांना त्यांची सर्व्हिस प्लस त्या ठिकाणी 3 इयर्स हे एज रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये मिळतं. विडो त्याचबरोबर डायव्हर्स वुमन असतील तर त्यांना 7 वर्षाचं एज रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये दिलं जातं. तर याही गोष्टी की त्या ठिकाणी अप्लाय करत असताना की आपण त्या ठिकाणी माहीत करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एजचा क्रायटेरिया, एज्युकेशनचा क्रायटेरिया हे दोन्ही क्रायटेरिया हे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, की ते व्यवस्थितपणे आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आपण या परीक्षेकरिता अप्लाय करण्याची आवश्यकता आहे. तर दुसरा एक महत्त्वाचा भाग, की ही परीक्षा आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस जी आहे, ती नेमकी कशी असणार आहे? तर सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे, की स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट या पोस्टकरिता घेतली जाणारी जी एक्झाम असणार आहे, ती नॅशनल लेव्हलची एक्झाम असणार आहे. ती ऑनलाईन एक्झाम असेल, एम-सी-क्यू टाइप एक्झाम असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असेल. मात्र या परीक्षेकरिता असणारं माध्यम जे आहे, ते मराठी किंवा इतर रिजनल लँग्वेज असणार नाही. तर यामध्ये 2च माध्यम त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक तर आपण हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी कोणत्याही एका माध्यमातून आपण परीक्षा देऊ शकतो. ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ॲप्लाय करत असतानाच आपण परीक्षेचं माध्यम हे त्यामध्ये ठरवण्याची आवश्यकता आहे. आणि ते माध्यम आपण पुन्हा बदलू शकणार नाही. आणि त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना कन्व्हिनियंट असणारं जे माध्यम याच्यामध्ये जे आहे, ते इंग्लिश माध्यम त्या ठिकाणी राहतं. कारण बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीज असतील, कन्सेप्ट असतील, की त्या आपल्याला इंग्लिशमधून समजून घेणं थोडंसं अधिक सोयीचं त्या ठिकाणी जाऊ शकतं. अर्थात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण कोणत्या भाषेतून परीक्षा द्यायची हा त्या ठिकाणी प्रत्येक त्या कॅन्डिडेटवरती अवलंबून असणारा प्रश्न आहे. ते हिंदी माध्यम निवडू शकतात किंवा इंग्लिश माध्यम देखील त्या ठिकाणी निवडू शकतात. तर यामध्ये 2 एक्झाम असणार आहेत. एक एक्झाम असणार आहे प्रिलिमिनरी एक्झाम, की ज्याला आपण प्राथमिक परीक्षा म्हणू शकतो, पूर्व परीक्षा म्हणू शकतो, की जी 100 मार्कांची असेल आणि मेन्स एक्झाम जी आहे ती 200 मार्काची असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाईड होतील, अशाच विद्यार्थ्यांना, अशाच कॅन्डिडेटला मेन्स एक्झाम त्या ठिकाणी देता येणार आहे. म्हणजे 100 गुणांची प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम जी असेल ती 200 गुणांची असेल आणि त्यामधून जे क्वालिफाईड होतील, की त्या विद्यार्थ्यांचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या राज्याची लोकल लँग्वेज येते का याबाबतची एक छोटीशी टेस्ट ही त्या ठिकाणी घेतली जात असते. त्याला लोकल लँग्वेज टेस्ट असं म्हटलं जातं, की ही एक नव्याने केलेली ॲडिशन आहे, की जी यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात ही टेस्ट घेतली जात नव्हती. मात्र की सध्याच्या या जाहिरातीनुसार जे विद्यार्थी क्वालिफाईड होतील, की त्यांची मात्र लोकल लँग्वेजची टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. सर्वात आनंदाची बाब, की जी स्पेशली रुरल एरियामधल्या कॅन्डिडेटना एक महत्त्वाची समस्या असते, ते म्हणजे या बँकिंग रिक्रुटमेंटसाठीचा इंटरव्ह्यू फेस करणं. परंतु विद्यार्थी मित्र मी आपल्याला सांगेन, की या परीक्षेसाठी या पोस्टकरिता इंटरव्ह्यू नाही. म्हणजेच केवळ आपण प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम या दोन्ही एक्झाम जर आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो, शॉर्टलिस्ट झालो, तर आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट रिक्रुटमेंट त्या ठिकाणी मिळणार आहे, अपॉइंटमेंट मिळणार आहे. ते इंटरव्ह्यू देण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र या संपूर्ण प्रोसेसमध्ये की आपल्या सिलेक्शन करिता प्रिलिमिनरी एक्झामचे मार्क्स हे केवळ क्वालिफाईंग मार्क्स असतील. ते फायनल सिलेक्शनसाठी धरले जाणार नाहीत. मात्र मेन्स एक्झाम जी 200 मार्काची एक्झाम आहे, त्यामध्ये मिळणारे मार्क्स हे फायनल सिलेक्शनसाठी धरले जाणार आहेत आणि त्यामुळे मेन्स एक्झाममधला स्कोर हा त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झामपेक्षाही अधिक महत्त्वाचा असणार आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही, की प्रिलिमिनरी एक्झाम ही कमी महत्त्वाची आहे. कारण आपल्याला मेन्स एक्झामला क्वालिफाय होण्यासाठी प्रिलिमिनरी एक्झाममध्ये देखील किमान आवश्यक असणारे मार्क्स जो काही त्या ठिकाणी शॉर्टलिस्टिंगचा क्रायटेरिया ठरेल, की त्या क्रायटेरियापेक्षा अधिक गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तर आणि तरच की आपण मेन्स एक्झामला क्वालिफाय होऊ शकणार आहे. तर या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्वांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर या परीक्षेकरिता आपल्याला जर ॲप्लाय करायचं असेल, तर कुठे ॲप्लाय करावं लागेल आणि त्यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आपण समजून घेणं जे आवश्यक आहे, त्याही आपल्याला माहीत असल्या. की या रिक्रुटमेंटकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॉमन वेबसाईटला आपण जाऊ शकता किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाची ही जी यू-आर-एल आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होत आहे.
या डायरेक्ट URL वरती जाऊन देखील आपण ॲप्लाय करू शकता, की तिथे गेल्यानंतर आपल्याला SBI ज्युनियर असोसिएट ही जी काही टॅब आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आणि पुढील प्रक्रिया त्यामध्ये करून घ्यायची. अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे, की त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात. ज्या विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी ॲप्लाय करायचं आहे, की त्यांनी आपला एक व्हॅलिड चालू असणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण मोबाईल नंबर बदलत असतो आणि या परीक्षेचे संबंधित हॉल तिकीट असेल, एक्झामचे अनाउन्समेंट असेल, या संदर्भात मेसेजेस किंवा ईमेल येत असतात आणि ते आपल्याला वेळीच प्राप्त होत नाहीत. याकरिता ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ॲक्टिव्ह ईमेल आयडी आपल्यासोबत असणं हे आवश्यक आहे आणि त्याशिवाय आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. दुसरी गोष्ट, हा ऑनलाईन अर्ज असल्यामुळे की आपला फोटोग्राफ आणि आपली सिग्नेचर त्या ठिकाणी साइन जी आहे ती त्या ठिकाणी स्कॅन करून ती आपल्या पीसीमध्ये किंवा मोबाईलमध्ये आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे आणि त्याची साईज ही 20 ते 50 केबीच्या दरम्यानच असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी साईजचा फोटो किंवा सिग्नेचर जर आपल्याकडे असेल, तर ती त्या ठिकाणी अपलोड होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला लेफ्ट हँडचा जो थंब आहे, त्याचं इम्प्रेशन देखील अपलोड करावयाचं आहे आणि त्याची देखील साईज ही 20 ते 50 केबीच्या दरम्यानच असणं आवश्यक आहे. म्हणजे थंब, अंगठ्याचा ठसा एका कोऱ्या पेपरवरती उठवून तो स्कॅन करून ते आपल्या पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले कास्ट सर्टिफिकेट असतील किंवा जर एन-टी, ओ-बी-सी मधले असतील, तर त्या ठिकाणी एन-टीच्या कॅन्डिडेटना या परीक्षेसाठी ओ-बी-सी मधून ॲप्लाय करावं लागतं आणि त्याकरिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे, ते पण आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. ते आत्ता अपलोड करायचं नाहीये, परंतु त्या ठिकाणी ते आपल्याला नंतरच्या प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळू शकतं, अशाच विद्यार्थ्यांनी ओ-बी-सीचा ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे. अदरवाईज आत्ता परीक्षा देत असताना आपण तो ऑप्शन सिलेक्ट करतो, शॉर्टलिस्ट होतो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण जेव्हा जातो, तेव्हा आपण हे सर्टिफिकेट सादर करू शकत नाही. अशा वेळेला आपली निवड ही रद्द होत असते. त्यामुळे जर आपल्याला हे सर्टिफिकेट मिळणार असेल, तर आणि तरच आपण ॲप्लाय करत असताना ओ-बी-सीचा ऑप्शन सिलेक्ट करावा. अदरवाईज जनरल कॅटेगरीमधून आपण ॲप्लाय करू शकतो. त्याचबरोबर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन याच्यामध्ये आहे. कोणत्याही स्टेजला त्या ठिकाणी अंगठ्याचा ठसा हा व्हेरिफाय केला जाणार आहे आणि त्यामुळे आपण अंगठा अपलोड करत असताना, अंगठ्याचा ठसा अपलोड करत असताना, की आपण प्रॉपरली तो त्या ठिकाणी ठसा उमटवून तो त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड केला पाहिजे. कारण पुढे एक्झामला एंट्री देत असताना एंट्री हॉलच्या बाहेर की कदाचित त्या ठिकाणी आपला थंब इम्प्रेशन टॅली केला जाणार आहे, व्हेरिफाय केला जाणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण हे थंब इम्प्रेशन देत असताना ते आपण प्रॉपरली त्याचं जे काही स्कॅन केलेली इमेज आहे ती आपण अपलोड करण्याची अत्यंतिक आवश्यकता असते. त्याचबरोबर या परीक्षेकरिता आपल्याला एक हँड रिटन डिक्लेरेशन त्या ठिकाणी अपलोड करावयाचं आहे. डिक्लेरेशन नेमकं काय असायला पाहिजे ते SBIच्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, की ज्यामध्ये आपलं नाव, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ ही त्या ठिकाणी लिहायची आहे. हा जो दिलेला स्क्रीनवरती दिसणारा जो मॅटर आहे, तो मॅटर तुम्हाला एका प्लेन कोऱ्या पेपरवरती लिहायचा आहे आणि त्याच्यावरती आपली सिग्नेचर करावयाची आहे. ती सिग्नेचर आणि तो मॅटर स्कॅन करून की आपल्याला तो अपलोड करायचा आहे. तो स्कॅन करत असताना 20 केबी ते 50 केबीपेक्षा जास्त फाईल साईज असणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे आणि तो संपूर्ण जो काही पेपर असेल तो स्कॅन करून आपल्याला अपलोड करावयाचा आहे. तर त्याचा जो मॅटर आहे तो जाहिरातीमध्ये दिलेला आहे. त्याप्रमाणे तो आपल्याला हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते देखील या परीक्षेकरिता आपल्याला ॲप्लाय करणं आवश्यक आहे. म्हणजे ॲप्लाय करत असताना या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की त्या आपण सर्वांनी व्यवस्थितपणे समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणेच आपण ॲप्लाय करणं आवश्यक आहे. काही विद्यार्थी त्या ठिकाणी असे प्रश्न विचारत असतात, की जर आम्ही त्या एज ग्रुपमध्ये बसत नसू, तर आम्हाला ट्रायलसाठी एक्झाम देता येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ट्रायलसाठी चुकीची माहिती भरून तुम्ही अर्ज करू नका, कारण त्याचा काही उपयोग होत नाही. आपण जर या नियमानुसार पात्र असाल, तरच आपण त्या ठिकाणी ॲप्लाय करा. अन्यथा ॲप्लाय करण्याची आवश्यकता नाहीये. तर या परीक्षेचा जर अभ्यासक्रम जर आपण पाहिला, तर ज्याच्यावरती आपण चर्चा केली, की यामध्ये 2 एक्झाम असणार आहेत. प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती साधारणपणे जूनमध्ये होईल असं अपेक्षित आहे आणि मेन्स एक्झाम जी आहे ती जुलैमध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. अर्थात या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या टाईम टेबलमध्ये किंवा या शेड्यूलमध्ये बदल होऊ शकतो. जाहिरातीमध्ये देखील ते नमूद केलेलं आहे. परंतु टेंटेटिव्हली जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम या दोन्ही परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातील अशी शक्यता आहे. आता प्रिलिमिनरी एक्झामचा जर अभ्यासक्रम जर आपण पाहिला, तर त्यामध्ये 3 सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक इंग्लिश लँग्वेज, दुसरा न्यूमेरिकल एबिलिटी आणि तिसरा रिझनिंग एबिलिटी. इंग्लिश लँग्वेजमध्ये 30 क्वेशन्स असतील 30 मार्कासाठी आणि त्यासाठी 20 मिनिटाचा वेळ आपल्याला निर्धारित करून दिलेला असेल. न्यूमेरिकल एबिलिटी करिता 35 क्वेश्चन असतील
त्यासाठी 35 मार्क्स असतील आणि त्याकरिता देखील 20 मिनिटाचा कालावधी आहे. रिझनिंग ॲबिलिटीच्या बाबतीत देखील 35 क्वेश्चन 35 मार्कांच्यासाठी आणि 20 मिनिटाचा कालावधी. ओव्हरऑल प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती 1 तासाची असेल. प्रत्येक सेक्शनकरिता तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. म्हणजे त्या ठिकाणी जरी तुम्ही एखादा सेक्शन तुमचा लवकर सॉल्व्ह करून झाला, तरी देखील तुम्हाला पुढचा सेक्शन त्या ठिकाणी सोडवता येणार नाही. या तिन्ही सेक्शनकरिता टाईम बॉन्डिंग आहे. त्या 20 मिनिटामध्ये तोच सेक्शन तुम्हाला सोडवावा लागेल. कमी वेळेमध्ये एखादा सेक्शन सॉल्व्ह झाला, म्हणून तुम्हाला दुसऱ्या सेक्शनकडे स्विच होता येणार नाही. ही एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती 2015च्या एक्झामपासून सुरू झालेली आहे. म्हणजे ओव्हरऑल 100 मार्काची परीक्षा आणि 1 तासाचा कालावधी असेल, 100 क्वेश्चन्स असतील. की यामधून सर्वसाधारणपणे एकास 4 किंवा एकास 5 याप्रमाणे मेन्स एक्झामसाठी कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातात. म्हणजे जर एक व्यक्ती भरावयाचा असेल, तर प्रिलिमिनरी एक्झाममधून 5 व्यक्ती शॉर्टलिस्ट केल्या जातील आणि त्या 5 जणांनाच मेन्स एक्झाम देता येणार आहे आणि म्हणून प्रिलिमिनरी एक्झाम ही सर्वात महत्त्वाची आहे. कारण या 5 मध्ये जर आपण शॉर्टलिस्ट झालो, तर आणि तरच आपल्याला मेन्स एक्झाम ही देता येणार आहे. म्हणजे आता 5,000 पोस्ट जर भरायचे असतील, तर त्या ठिकाणी 25,000 विद्यार्थी कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यांनाच मेन्स एक्झाम ही देता येणार आहे. तर ही जी बाब आहे की अत्यंत काळजीपूर्वक सर्व कॅन्डिडेटनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तर या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जे शॉर्टलिस्ट होतील, क्वालिफाय होतील, त्यांना मेन्स एक्झाम त्या ठिकाणी देता येणार आहे. तर या मेन्स एक्झामसाठी जर आपण पाहिलं तर 4 सेक्शन्स आहेत आणि एकूण त्यासाठी मार्क्स जे आहेत ते 200 मार्क्स आहेत आणि टोटल क्वेश्चन जे आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते 190 आहेत. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस की ज्याच्यामध्ये जीकेचा पार्ट असेल आणि बँकिंग फायनान्शियल सेक्टर विषयीचे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. इंडियन इकॉनॉमी, बँकिंगच्या स्कीम, बँकिंगचं नॅशनलायझेशन, बँकिंगचे प्रॉडक्ट, सर्व्हिसेस, बँकांचे हेड ऑफिसेस, टॅग लाईन्स अशा अनेक वेगवेगळ्या, त्याचबरोबर जनरल अवेअरनेसमध्ये स्पोर्ट, नॅशनल, इंटरनॅशनल न्यूज यावरती प्रश्न विचारले जात असतात आणि त्यासाठी 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी असतील. त्यालाही 35 मिनिटाचाच वेळ आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 35 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. इंग्लिश लँग्वेजमध्ये, जनरल इंग्लिशमध्ये पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी इथे प्रश्न इंग्लिश लँग्वेजशी संदर्भात असतील. 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी असतील आणि त्याला देखील 35 मिनिटाचाच कालावधी निर्धारित करून दिलेला आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या बाबतीमध्ये 50 क्वेश्चन हे 50 मार्कासाठी असतील आणि त्याला 45 मिनिटाचाच कालावधी त्याच्यामध्ये असेल. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. यामध्ये हाय लेव्हल रिझनिंग आणि त्याचबरोबर कम्प्युटरशी संदर्भात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डिव्हाइसेस, इनपुट, आउटपुट, व्हायरस, अँटीव्हायरस, बँकिंग टेक्नॉलॉजी, अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स, मोबाईल ॲप्स यासारख्या अनेक वेगवेगळ्या टेक्निकल बाबीवरती कम्प्युटर ॲप्टिट्यूडमध्ये क्वेश्चन्स, काही क्वेश्चन्स ते शॉर्ट कीज वगैरे, शॉर्ट फॉर्म, फुल फॉर्म यावरती क्वेश्चन्स त्याच्यामध्ये कम्प्युटरवरती असतात. तर असे एकूण 50 क्वेश्चन्स असतील आणि त्याला मार्क्स मात्र आहेत 60 आणि त्याला कालावधी जो देण्यात आलेला आहे तो 45 मिनिटाचाच कालावधी देण्यात आलेला आहे. अशी ही मेन्स एक्झाम 2 तास 40 मिनिटाची असेल. एकूण क्वेश्चन्स 190 क्वेश्चन्स असतील आणि त्यासाठी गुण निर्धारित करण्यात आलेले आहेत 200. तर या पद्धतीने आपण ही प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन्स एक्झाम या दोन्ही परीक्षेमधून ते आपण शॉर्टलिस्ट झाला, तर आपलं सिलेक्शन हे त्या ठिकाणी फायनली होणार असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने या संपूर्ण परीक्षा पद्धती किंवा ही जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे, ती आपण व्यवस्थितपणे समजून घ्या. सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी ॲप्लाय करा. योग्य त्या टेक्स्ट बुक किंवा त्यासाठीचे रेफरन्स बुक वापरा आणि या परीक्षेचा उत्तम प्रकारे जर आपण अभ्यास केला, तर या 5,000 मध्ये निश्चितपणे आपली निवड त्या ठिकाणी होऊ शकते. मात्र त्यासाठी उत्तम प्रकारे आपण तयारी करण्याची आवश्यकता आहे. तर सर्व कॅन्डिडेट, सर्व युवक-युवतींना या स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट या पदभरतीकरिता निघालेल्या जाहिरातीसाठी आणि या परीक्षेकरिता मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आपण उत्तम प्रकारे त्या ठिकाणी तयारी करा आणि निश्चितपणे आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळेल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.